हॅलो मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. कशा आहात तुम्ही? आता ते बॅकग्राऊंड बघितलं असं मित्र, आपण तसं बॅकग्राऊंड बनवत. तर सगळ्यात पहिले आपली पिक्सेल मित्रांनो ओपन करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला तिथे 9.4चा बॉक्स सिलेक्ट करायचा आहे. 9.4चा बॉक्स सिलेक्ट झाल्यानंतर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला तिथं खाली 4 नंबरला ते बॉक्स ऑप्शन त्याला क्लिक करायचं आहे. बघू शकता, त्याला क्लिक झाल्यानंतर तुम्हाला तिथं खाली 1 नंबर ऑप्शन आहे कलरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कलरच्या ऑप्शनला क्लिक झाल्यानंतर तुम्हाला इथं आणि किती दिसते कलर, त्यावरची कलरला क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला तिथं ब्लॅक कलर दिसते 1 नंबरला, त्याला क्लिक करायचं आहे. नंतर मित्र प्लसच्या आयकॉनला क्लिक करायचं आहे. नंतर मित्र तुम्हाला ते 1 नंबर 2 नंबर दिसतं ना मित्रांनो, थोडंसं त्याला थोडंसं अलीकडे करायचं मित्रांनो. बघू शकता, हां झालं मित्रांनो, बघू शकता. तर आपलं बॅकग्राऊंड तयार होत आहे, बघू शकता. आता ओके करायचं मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, आपलं बॅकग्राऊंड पूर्ण तयार झालेलं आहे. नंतर काय करायचं मित्रांनो, राईट करायचं आहे. राईटला क्लिक झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बघू शकता, मी तिथं तुम्ही एकदा क्लिक करायचे. बघू शकता मला आपली बॅनरला झूम करून बॅनर फाटताय का, बघू शकता त्यावरती क्लिक करायचं आहे. बघू शकता बॅनर कुठे फाटत नाही, बघू शकताय. नंतर आपला बॅनर तयार झाला. नंतर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला तिथं ऑप्शन दिसतंय 2 नंबरला, आपल्याला सेव्ह करायचं आहे ह्याला इमेजला. तर म्हणजे त्यावर ऑप्शन 2 नंबर त्याला क्लिक करायचे आहे. तर बघू शकता, त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली सेव्ह एज इमेज त्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्याला क्लिक झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला किंवा तिथं त्याला दिसते डायमेन्शन कस्टम, त्याला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्ही खाली अल्ट्रा दिसते, त्याला अल्ट्रा करायचं. अल्ट्रा करून त्याला डाउनलोड करायचं मित्रांनो. नंतर आपल्या गॅलरीमध्ये येऊन जाईल मित्रांनो. शेवटी गॅलरी करायची म्हणजे आपल्या गॅलरीमध्ये येऊन जाईल. बाय.